राहात तालुक्यातील धनगरवाडी येथे संत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 119व्या अखंड हरिनाम सप्ताहाला लाखो भाविकांची उपस्थिती लाभली. भजन कीर्तन, हरिनामाचा गजर आणि वारकरी परंपरेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाले. या धार्मिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा मुद्द्यावरून मुंबई आणि ठाण्यात सुरू असलेल्या मराठी हिंदी वादाला आता राजकीय रंग चढला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही नेत्यांकडून जनतेची दिशाभूल करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते मुंबई ठाणे जाणून बुजून मराठी हिंदी वाद निर्माण करत असल्याचा दावा सरनाईक यांनी केला. मराठी शिक्षणाच्या प्रक्रियेला विरोध करण्याऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीची चर्चा पुन्हा एकदा राजकीय रंग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस दिल्लीला जाण्यापूर्वी राज्यातील प्रलंबित कामांची आणि राजकीय नियुक्तींची आवरावर करत असल्याचा दावा केला. राज्यपालाची नियुक्ती, महामंडळावरील जागा आणि निधी वाटप यासारखा विषय मार्गी लावून फडणवीस आपली माणसं योग्य ठिकाणी बसवतील आणि त्यानंतर दिल्लीला रवाना होतील असा दावा राऊत यांनी केला. ठाण्याहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाले. लोकलमधील महिला डब्यात झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. भांडण सुरू असताना इतर महिला प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघींना शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षितता आणि गर्दीच्या वेळी होणारा वादाचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.